वेलकम बॅक टू विनय भटक्या. आज आपण आलेलो आहे ते बिर्याणी फेस्टिवल ठाण्यामध्ये उपवनच्या इथे गावण बागेमध्ये बिर्याणी फेस्टिवल आहे. आणि तुम्ही मागे बघताय हा मोठा बोर्ड आहे. खूप मोठा ट्रॅफिक लागलेला आहे इथे. पार्किंगला पण जागा नाही आहे. तर लवकर चला आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया बिर्याणी फेस्टिवल काय आहे आणि कुठल्या टाईपच्या बिर्याणी आणि काय काय दुसरं खाण्याकरता आपल्या इथे मिळते ते. बिर्याणी फेस्टिवलला प्रचंड अशी गर्दी झाली होती. त्यामुळे आम्हाला कारला सुद्धा पार्किंग करायला जागा मिळाली नाही. आम्ही तिकडे गेलो आणि परत यू टर्न घेऊन मग नंतर एक थोडंसं लांब ठिकाणी आमची कार आम्ही पार्क करून तिथून चालत आलो. खूपच असा मोठा प्रतिसाद इथे मिळालेला आपल्याला दिसतोय. नंतर मग चालत आल्यानंतर हे गावण बागेमध्ये हे बिर्याणी फेस्टिवल अरेंज केलेलं आहे. चांगलं डेकोरेशन पण केलेलं आहे. नंतर पुढे दिसतोय तुम्हाला तो तिकीट काउंटर आहे. 30 रुपये प्रत्येकी एंट्री फी होती आणि तिकिटाकरता सुद्धा बऱ्यापैकी अशी गर्दी होती. व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं सुद्धा वाटत होतं. जास्त कुठे गोंधळ नव्हता. तरी इतकी लोक आली तरी समोर बघा तुम्हाला एक बोर्ड दिसतोय. इथे इंडियामध्ये कुठे कुठे कुठल्या प्रकारच्या बिर्याणी मिळतात त्या सर्व बिर्याणी इथे लावलेल्या आहेत. आणि आपल्याला बघू आतमध्ये जाऊन ह्या सगळ्या बिर्याणी टेस्ट करायला मिळत आहेत का. आम्ही आतमध्ये गेलो आणि व्यवस्थित तिकीट चेकिंग पण केलं. ती सिक्युरिटीवाले होते ते पण खूप पोलाईट होते. आधी आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला दिसतोय ते मोठा असा एक कार्यक्रम चालू आहे. गाण्यांचा मोठाच्या मोठा असा कार्यक्रम चालू आहे. डेकोरेशन पण फार सुंदर केलेलं दिसतंय. बरीच मंडळी, बरीच गर्दी इथे दिसते. आजचा वार आहे शनिवार आणि मला वाटतं शुक्रवारपासून सुरू झाला आहे. तो रविवारी संध्याकाळी म्हणजे 10 वाजेपर्यंत चालणार आहे. संध्याकाळी 7ला मला वाटतं चालू होतो, 6-7ला, आणि रात्री 10-10:30पर्यंत तरी तो नक्कीच चालू असणार. कारण लोक पण भरपूर इथे आहेत. हे बाजूला दिसत आहेत सगळीकडे असे स्टॉल लावलेले आहेत. आम्ही पण स्टॉलमध्ये जायचा प्रयत्न केला पण प्रत्येक ठिकाणी अशी खूप गर्दी होती. त्यामुळे असं डिसाईड केलं की पहिली एक चक्कर मारून घेऊ आणि नंतर मग बघू कुठे काय खायचं आहे का काय करायचं आहे. ही सगळ्या ठिकाणी स्टॉलवर अशी बिर्याणीचे पॅकिंग, बिर्याणीशिवाय पण दुसरीसुद्धा गोष्टी बऱ्याच इथे आपल्याला दिसत आहेत. बोर्डसुद्धा व्यवस्थित लावलेले आहेत आणि लोकंसुद्धा बरीच गर्दी करत आहेत. हे बिर्याणी दरबार म्हणून हा स्टॉल होता. तिथे पण भरपूर गर्दी होती. म्हणजे आतमध्ये जाण्याकरता तिथे खूपच असं जरा थोडं कष्ट करायला लागत होते. बिर्याणीबरोबरच तुम्हाला इथे दिसत आहेत ते कबाब पण दिसत आहेत. म्हणजे चिकन कबाब आहेत. नंतर इथे दुसरे पण मटन शीख कबाब सुद्धा आहेत. बरेच काय ते हे मछलीवाल्यांचा एक स्टॉल होता. तिथे मछली फ्राय, नंतर फिश बिर्याणी, अशासुद्धा काय काय गोष्टी इथे आपल्याला दिसत आहेत. ही बघा बिर्याणी निरनिराळ्या प्रकारच्या बिर्याणी दिसत आहेत. फिशमध्ये दिसत आहेत. नंतर हे दिल्ली स्पेशल फूड म्हणून हा स्टॉल होता. त्याच्यातसुद्धा दिल्लीचं दिल्ली टाईप ऑफ फूड आहे. हे हा एक दुसरा एक स्टॉल आहे. बघा गर्दी किती आहे. म्हणजे शूटिंग पण नाही करता येत किंवा आतमध्ये काय मेनू आहे ते सुद्धा बघायला जरा खूप कठीण होतं. कारण लोक आपली ऑर्डर मिळेपर्यंत तिकडेच थांबवते. हे बघा किती छान आहे. मला वाटतं हा इथे बिर्याणी दरबार म्हणून हा स्टॉल आहे. इथे सुद्धा यांच्याकडे कबाब, नंतर बिर्याणी आणि अजून पण बऱ्याचशा गोष्टी अशा अवेलेबल होत्या. आम्ही साधारण 8:30-8:45ला गेलो होतो. तर काय काय ठिकाणच्या बिर्याणी तर संपूनच गेल्या होत्या. मटण बिर्याणी तर कुठेच अशी अवेलेबल दिसली नाही. चिकन बिर्याणी सगळीकडेच होती अवेलेबल, पण मटण बिर्याणी मला वाटतं बऱ्याच ठिकाणी संपलीच होती. म्हणजे लोकांचा प्रतिसाद पण शनिवार असून सुद्धा बघा किती सुंदर मोठाच्या मोठा प्रतिसाद मिळाला होता. गर्दी पण बघा. बाहेर खाण्याकरता सुद्धा त्यांनी टेबल खुर्ची ठेवली होती पण ती काय अशी सफिशियंट दिसत नव्हती कारण एवढी गर्दी होती.
आणि प्रत्येकजण ग्रुपने येऊन आपापल्या ग्रुपचं टेबल असं बुक करायचं आणि मग सगळी ठिकाणं खायला घेऊन यायचा. तर त्यामुळे बसण्याकरता सुद्धा जागा नव्हती. तर आम्ही एक राऊंड मारला होता. हा बाबा कॅटरर्स आहे, ह्याच्याकडे पण बऱ्याचशा प्रकारचे डिफरंट डिफरंट मेनू होता. सुंदर असा हा मेनू दिसत होता. चव कशी होती ते काय माहीत नाही, पण ज्या अर्थी एवढी लोक तिथे गर्दी करतायत त्या अर्थी नक्कीच चवसुद्धा चांगलीच असणार. आणि बिर्याणी फेस्टिवलला प्रत्येक जे कॅटरर आले होते त्यांनी सुद्धा चांगल्यापैकी काळजी घेऊन चांगलं फूडचं प्रेझेंटेशनसुद्धा चांगलं केलं होतं. तसे रेट बघितले तर रेटसुद्धा नॉमिनल असे रेट्स होते. म्हणजे 350, 450, 450ला एका ठिकाणी तर बघितलं मटण थाळी होती. पण ओव्हरऑल तर बिर्याणी ॲव्हरेज बघाल तर तुम्ही चिकन बिर्याणी एक 200 ते 250 पावणे 300च्या दरम्यान होती. आणि मटण बिर्याणी मोठं 300-350च्या आसपास असावी. हे बघा कबाब किती मोठेच्या मोठे कबाब आहे. बिर्याणिया म्हणजे हा एक जो बिर्याणी आला मला वाटतं हा वागळे स्टेटमध्ये यांनी चालू केलेला आहे आणि खूपच फेमस आहे. त्याच्या बाजूला सुद्धा दुसरं मोठं जान्हवी का कोणते होते त्यांच्याकडे सुद्धा तीन चार प्रकारच्या बिर्याणी होते. आणि स्टॉलवर एका ठिकाणी पण त्याच मोठ्या स्टॉलवर मोदकसुद्धा दिसले. म्हणजे बिर्याणी फेस्टिवलला मोदक. आणि इथे ह्यांचासुद्धा स्टॉल बघा काय यांनी तर चांगलं प्रेझेंटेशन केलं होतं. ह्यांच्याकडे काय काय जो मेनू आहे त्याचं व्यवस्थित प्रेझेंटेशन नावासकट जे ठेवले होते. त्यामुळे एखाद्याला जर काय पाहिजे असेल तर त्याला काय टाईपचं फूड मिळेल हे सुद्धा अगदी व्यवस्थित प्रेझेंटेशन केलं होतं. फार छान प्रेझेंटेशन केलं होतं. म्हणजे जे काय स्टॉलवाले होते ते अगदीच प्रोफेशनल असे वाटत होते. म्हणजे लोकांना काय पाहिजे आणि आम्ही काय देऊ शकतो हे अगदी व्यवस्थित कन्व्हे करत होते. आणि लोकसुद्धा अतिशय व्यवस्थित काही गडबड न करता ते घेत होते. तर दुसरं पण हे पण बघा कबाब किती छान आहेत. कबाब पण किती बघा छान आहेत. म्हणजे आपण एखाद्या धाब्यावर खातो त्याच प्रकारचं इथे फूड आपल्याला असं दिसतंय. तर ही जे हा स्टॉल आहे हा खूपच पॉप्युलर होता. वाटतं हे कोल्हापूरचे लोक होते आणि बांबू बिर्याणी हे लोक विकत होते. म्हणजे बिर्याणी करून ते बांबूमध्ये परत त्याला दम देत होते आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर रायता असायचं. फार मोठी अशी रांग लागली होती ह्यांच्या स्टॉलवर. नंतर हे दिल्लीवाले मगाशी आपण बघितलं स्पेशल फूड यांच्याकडे पण चांगल्या प्रकारचं फूड होतं. बऱ्याच ठिकाणी असे चांगल्या गर्दी तर भरपूर दिसत होती प्रत्येक स्टॉलवर. काय काय ठिकाणी जरा मोठ्या रांगा होत्या. एक बिर्याणिया आणि ते कोल्हापूरचे ते माझं ध्रुवांकार का काय त्याचं नाव आहे बांबू बिर्याणी त्यांच्याकडे सर्वात मोठ्या. आणि पर्शियन बिर्याणी त्यांच्याकडे होते. ह्यांच्याकडे बघा सुरमईचे तुकड्या बघा काय छान होते. आणि अगदी गिरायकांना व्यवस्थित कस्टमरना व्हेरी पोलाइटली आणि चांगल्या ह्यानी प्रत्येकजण बोलवत होता आणि त्या कस्टमरला ऑफर करत होता. अतिशय सुंदर असं हे ऑर्गनाईज केलेलं पण दिसत होतं बिर्याणी फेस्टिवल. आणि लोकांचा प्रतिसाद लोकसुद्धा अगदी डिसेंट होती. वागणं लोकांचं सुद्धा कुठे घाईगर्दी ओरडाआरडी किंवा धावपळ असे करत नव्हते. सगळेजण अगदी व्यवस्थित रांगेत उभं राहून बिर्याणी घेत होते. हा बिर्याणी मला वाटतं पुलाव होता. यखनी बिर्याणी पण होती. यखनी पुलाव. तर असे निरनिराळ्या प्रकारचे गोष्टी एकाच ठिकाणी पहिल्यांदाच मला वाटतं ठाण्यात असं झालं असेल ते खाण्याला मिळत होतं. इथे पण बघा ह्यांच्याकडे 4-5 प्रकारच्या बिर्याणी आहेत आणि ते आपले दाखवत होते व्यवस्थित. तुम्ही जर सांगितले आम्हाला बघायचे तर ते पण ते दाखवत होते. हा जो आहे ना हा बिर्याणी मला वाटतं हा वागळे स्ट्रीटचा इथनंच मग शेवटी आम्ही बिर्याणी घेतली. कारण बऱ्याच ठिकाणी खूप गर्दी होती. मग शेवटी ह्या स्टॉलवर आम्ही रांगेत उभं राहून 3 प्रकारच्या बिर्याणी घेतल्या. आणि तीन बिर्याणी करता मला वाटतं 520 का काय रुपये झाले. त्यामुळे तशी
अगदीच रिजनेबल होती. फेस्टिवलला येऊनसुद्धा बिर्याणीचे रेट्ससुद्धा यांचे अगदीच रिजनेबल होते आणि टॉप क्लासची ही बिर्याणी होती. फारच टेस्टी अशी ही बिर्याणी ह्यांची होती. आणि ह्यांच्याच बाजूला ते कोल्हापूरवाल्यांचा स्टॉल होता, त्याच्या बाजूला ते पर्शियन हैदराबादी बिर्याणी, असे 5-6 जणांकडे तर खूपच मोठी रांग होती. पण तसं बघितलं तर सगळ्याच स्टॉलवर बऱ्यापैकी अशी गर्दी होती. आणि मला वाटतं त्या स्टॉलवाल्याने सुद्धा इतकं एक्सपेक्ट केलं नसावं की एवढे लोक येऊन इथे गर्दी करतील. आम्ही जवळजवळ 10:30पर्यंत तिकडे होतो आणि मग शेवटी पॅक करूनच घरी घेऊन आलो. कारण तिकडे बसून खाण्याकरता जागा अशा होत्या, पण तशा तेवढी टेबल खुर्ची सफिशियंट नव्हती. कारण गर्दी जेवढी होती की सगळ्यांना बसून असं खाण्याकरता थोडी वेळ नाही. बिर्याणीबरोबर दुसरेसुद्धा स्टॉल होते, पण त्याचं मी काय जास्त हे केलं नाही. तिथे कुल्फी होती, नंतर पियुष असं काहीतरी होतं, वाफल, गुजराती वाफल म्हणून काहीतरी होतं. तर ते पण अशा बऱ्याचशा दुसऱ्या गोष्टी पण ते होत्या. आणि त्या स्टॉलवर सुद्धा बरीचशी अशी गर्दी दिसत होती. इथे पण बघा, कबाब आहेत, पॅटीस आहे, खिमा समोसा आहे, निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी इथे आपल्याला दिसत आहेत. आणि ही बघा गर्दी, बघा किती प्रचंड ही लाईन लागलेली आहे. आणि हे जे दुर्वेज ह्यांच्याकडचं सुद्धा लोकांना सांगत होते की CKP टाईपचं हे फूड होतं. बऱ्याच लोक सांगत होते की अतिशय टेस्टी फूड ह्या दुर्वेज स्टॉलवर सुद्धा होतं. आणि त्यांच्याकडे सुद्धा बऱ्यापैकी अशी गर्दी दिसत होती. याच लोकांनी बरेच लोक असे पॅक करूनच घेऊन जाताना दिसत होते. तिकडे पण खाताना लोक होती. मटण थाळीसुद्धा होती. जे नागपूरचे सावजीवाले होते त्यांच्याकडचं मटण थाळी इथं खूपच फेमस होती. मला वाटतं 450 का 500 रुपयाला, 450 रुपयाला ती सावजीची होती. आणि हा जो ट्रक दिसतोय हा व्हेजिटेरियनचा बिर्याणी आहे. आणि प्युअर व्हेजिटेरियन असूनसुद्धा इथे पण बऱ्यापैकी लोक आपल्याला दिसली. सावजीचं मला शूटिंग करायला मिळालं नाही. असं करत मग आम्ही निघालो घरी. 10:15 10:30 वाजता आम्ही तिथनं पॅक करूनच शेवटी बाहेर पडलो. छान तुम्हाला कार्पेट वेलकमसुद्धा केलेलं आहे. आणि 10:30 वाजतासुद्धा तुम्ही बघताय लोक आतमध्ये येत होते. तर अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स या बिर्याणी फेस्टिवलला ठाणेकरांनी दिलेला आहे. आणि ओव्हरऑल क्वालिटी सगळ्याच ठिकाणची चांगली होती असं लोकांचं मत पडलं. सो थँक्स फॉर वॉचिंग. आज शनिवार होता, रविवारचा शेवटचा दिवस आहे. तर अतिशय सुंदर ऑर्गनाईज केला होता. फूड क्वालिटीसुद्धा चांगली होती आणि प्राईससुद्धा तशी बघितली तर रिजनेबल होती. थँक्स फॉर वॉचिंग.